सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। एक देश एक निवडणूक विधेयकाला केंद्रीय कॅबिनेटमध्ये मंजुरी। पुढील आठवड्यात विधेयक सादर होण्याची शक्यता, सूत्रांची माहिती। दिल्लीत भाजपच्या मंत्रिपदाच्या यादीचा अंतिम निर्णय नाही। फडणवीसांच्या दिल्ली दौऱ्यानंतरही भाजप हायकमांड पुन्हा मंत्रिपदावर चर्चा करण्याची शक्यता, सूत्रांची माहिती। ठाकरे गटाचे खासदार पंतप्रधान मोदींच्या भेटीसाठी ठाकरे गटाचे खासदार संसदेत दाखल। मंत्रिमंडळ विस्ताराचा तिढा नाही, आमच्या पक्षातील मंत्र्यांची यादी काढली, वरिष्ठ निर्णय घेतील। शिंदे आणि अजित पवार त्यांच्या पक्षातील मंत्री ठरवतील, फडणवीसांची माहिती। 14 तारखेला मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता, मंत्रिमंडळ विस्तारासह अधिवेशनाबाबत चर्चा, अजित पवारांची माहिती। महायुतीचे 30 ते 35 आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार। भाजपचे 15 ते 16, शिंदेचे 8 ते 9 आणि अजित पवारांचे 8 ते 9 आमदार शपथ घेणार, सूत्रांची माहिती। मंत्रिमंडळ विस्तारावर भाजपचाच वरचष्मा राहणार। गृह आणि अर्थ खातं भाजपकडे तर सार्वजनिक बांधकाम खात्यासह महसूल खातं राष्ट्रवादीच्या पदरात पडणार, सूत्रांची माहिती। अजित पवार गट आणि शिंदे गट नगरविकास आणि गृहनिर्माण खात्यांसाठी आग्रही, मात्र भाजपच्या वरिष्ठांकडून दोन्ही खाती शिंदेंना देण्याचं आश्वासन, सूत्रांची माहिती। आमदार रवी राणा यांची मंत्रिमंडळात वर्णी लागणार। निवडणुकीत राणा दाम्पत्याने केलेल्या कामगिरीमुळे मंत्रिपद मिळणार, सूत्रांची माहिती। मंत्रिमंडळ विस्ताराआधीच महायुतीत आता पालकमंत्री पदावरून रस्सीखेच। ठाण्याच्या पालकमंत्री पदासाठी शिंदेंसह भाजपही आग्रही, सूत्रांची माहिती। शिंदे आणि अजित पवारांना बार्गेनिंग करता येणार नाही, पळता येत नाही आणि धरता पण येत नाही अशी त्यांची परिस्थिती, विजय वडेट्टीवारांची टीका। ईव्हीएम असेपर्यंत मी निवडणुकीला उभा राहणार नाही, ईव्हीएमच्या माध्यमातून मी कधीही मतदान करणार नाही, राष्ट्रवादीचे आमदार उत्तम जानकर यांची मोठी घोषणा। दिल्लीतील निवासानी शरद पवार आणि अजित पवारांची भेट। अजित पवारांकडून पवारांना वाढदिवसाच्या शुभेच्छा। सुनेत्रा पवार, पार्थ पवारांसह भुजबळ आणि प्रफुल्ल पटेलही पवारांना भेटले। शरद पवार आणि काकींचं दर्शन घेण्यासाठी आलो होतो। राज्यात काय सुरू अशा विविध विषयांवर भेटीत चर्चा। शरद पवारांच्या भेटीनंतर अजित पवारांची प्रतिक्रिया। निर्ढावलेले लोक महान माणसावर चिखलफेक करून शुभेच्छा द्यायला जातात। अजित पवारांनी शरद पवारांची भेट घेतल्यानंतर संजय राऊतांची टीका। अजित पवार शरद पवारांना भेटायला गेले, यामागे कारण असू शकतं। शरद पवार आणि अजितदादा एकत्र येतील असं जानकर सांगतात। शिंदे गटाच्या संजय शिरसाटांची प्रतिक्रिया। शरद पवार आणि अजित पवारांमधील आजची भेट कौटुंबिक, राजकारण आणि कौटुंबिक संबंध आम्ही वेगळे ठेवले, युगेंद्र पवारांचं वक्तव्य। दिल्लीतही महिलांसाठी सन्मान योजना, महिन्याला 1000 रुपये मिळणार। दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अरविंद केजरीवालांची मोठी घोषणा। बनावट औषध कंपनीचे गोळ्या औषधांचा साठा पुण्यातील ससून रुग्णालयातही पोहोचला। खबरदारी म्हणून संबंधित गोळ्यांचं वाटप बंद। तपासणीसाठी औषधांचा साठा अन्न औषध प्रशासन विभागाकडे सुपूर्द। नांदेडच्या सरकारी रुग्णालयातही बोगस औषधांचा साठा समोर। पुरवठा झालेल्या गोळ्यात आवश्यक घटकच नसल्याचा रिपोर्ट। 1,28,000 गोळ्या सील। छत्रपती संभाजीनगरात जानेवारीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात भाजपचं महाअधिवेशन। मोदी आणि फडणवीसांच्या उपस्थितीत महाअधिवेशन होणार। आंबेडकरी संघटनांकडून आज जालन्यातील मंठा शहरात बंदची हाक, पोलीस अलर्ट मोडवर। तर परभणीमध्ये झालेल्या तोडफोडीनंतर जालन्यातही अलर्ट। परभणीतील घटनेच्या निषेधार्थ हिंगोलीत बंदची हाक। आज हिंगोलीत सेनगावसह ठिकठिकाणी बंद। जिल्ह्यातील तिन्ही आगारातील बस सेवा ठप्प। अमरावतीच्या छायानगरमध्ये एनआयएची छापेमारी, 35 वर्षीय तरुण ताब्यात। राजापेठ पोलीस स्टेशनमध्ये तरुणाची चौकशी सुरू, सूत्रांची माहिती। गगनयान मोहिमेअंतर्गत 2040 पर्यंत भारतीय नागरिकाला चंद्रावर पाठवण्याची योजना। केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री डॉक्टर जितेंद्र सिंह यांची माहिती। सोलार
सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार.